उपवासात असा समोसा तुम्ही कधी खाल्ला का? बाहेरून एकदम खुसखुशीत, आतून मसालेदार आणि खायला पण खूपच छान लागतात. आलू, साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट घालून बनवलेले हे समोसे उपवासासाठी अगदी परफेक्ट आणि इतके चविष्ट की एक खाल्ला तर दुसरा नक्की खावासा वाटेल. चला तर मग आज ही भन्नाट उपवासाची रेसिपी बनवूया. उपवासाचे समोसे बनवण्यासाठी मी इथे घेत आहे 1 कप साबुदाणा. साबुदाण्याला पहिले 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचा स्टार्च निघून जाईल. आणि आता अर्धा इंच पाणी घालून याला झाकून 5-6 घंट्यासाठी भिगत ठेवायचं आहे, किंवा तुम्ही याला ओव्हरनाईट सुद्धा ठेवू शकता. तर बाकीची तयारी करून घेऊ. इथे मी 2 कप शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाण्याला भाजून घ्यायचं आहे. शेंगदाण्याला मंद आचेवर चांगलं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथं माझे शेंगदाणे भाजून झाले आहे. आता गॅस बंद करून शेंगदाण्याला चाळणीत काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यावर अशी हाताने याची साल काढून घ्यायची आहे. शेंगदाण्याला असं चाळणीमध्ये टाकून याची साल काढली तर हे खूप लवकर साफ होऊन जातात. आता याच्यामधून पाव कप शेंगदाणे काढून ठेवू चटणीसाठी, आणि बाकीचे उरलेले शेंगदाणे मिक्सरच्या पॉटला घालून याला दळून घ्यायचं आहे. याचा कूट बनवून घ्यायचा आहे. साबुदाणा भिजून सुद्धा 5-6 घंटे झाले आहे. साबुदाणा मस्तपैकी भिजला आहे. असा एकदम नरम व्हायला पाहिजे, म्हणजेच साबुदाणा छानपैकी भिजायला हवा. साबुदाण्याला आता एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. आणि आता मी याच्यामध्ये घालत आहे 1.5 कप शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडं कमी जास्त करू शकता. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत. आवडीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चम्मच लाल मिर्च पावडर घालत आहे. मला जास्त तिखट बनवायचे असतील तर थोडं मिरची पावडर जास्त घालू शकता. 1 लहान चम्मच जिरा पावडर घालत आहे. खूप सारा कोथिंबीर घालायचा आहे. आणि आता सर्व जिन्नस छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत. पहिले याला असं हातांनी मळूनच याचा डो तयार करायचा आहे. असं वाटलं की याच्यामध्ये पाणी लागेल तरच याच्यात पाणी घालायचं आहे. असं मस्तपैकी याला मळून याचा डो तयार करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहे? तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव मला कॉमेंट करून नक्की कळवा. मला इथे वाटत आहे की थोडं पाणी लागेल, तर मी इथं 2 चम्मच पाणी घालत आहे. आणि याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. पीठ जर जास्त घट्ट बनवलं तर याचे किनारे फाटतील, कारण की साबुदाण्यामुळे पहिलेच किनारे फाटतात. पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ नका करू. अशा कन्सिस्टन्सीचं पीठ झालं की समोस्याला छान आकार येतो. आता पिठाला झाकून ठेवून देऊ. आता याच्यासाठी चटणी बनवून घेऊ. तर मिक्सरच्या भांड्यात घालत आहे भाजलेले शेंगदाणे, अर्धा बाऊल खोबरेचा किसलेला किस, 2 हिरव्या मिरच्याचे असे तुकडे करून घालायचे आहे, तर दळायला सोपं जातं. थोडासा कोथिंबीर घालून घ्यायचा आहे. कोथिंबीर घातल्यानं चटणीची टेस्ट खूप छान येते. 4 चम्मच मी इथं दही घालत आहे. टेस्टच्या हिशोबाने मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चम्मच साखर टाकायची आहे. वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडा जिरा आणि काळी मिरचीचं पावडर सुद्धा घालू शकता. 2-3 चम्मच पाणी घालून याला दळून घ्यायचं आहे. बस असं एकदम बारीक दळून घ्यायचं आहे. खूपच टेस्टी चटणी बनते. आता समोशाचा मसाला बनवून घेऊ. मी इथं अर्धा किलो बॉइल्ड आलू घेतले आहे. आलूला पहिले असं मॅशरनी मस्तपैकी मॅश करून घ्यायचं आहे. खरंच उपवासातही इतके चविष्ट समोसे तुम्ही बनवू शकतात, यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. आलूला छानपैकी मॅश करून घेतलं आहे. आवडीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चम्मच लाल मिर्च पावडर घालायचं आहे. 1 चम्मच जिरा पावडर घालायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या आहेत. थोडासा कोथिंबीर घालून घ्यायचा आहे. आणि आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. समोस्यासाठी स्टफिंग थोडीशी स्पायसीज बनवायची आहे. आता याला छानपैकी मी इथं मिक्स करून घेत आहे. तुम्ही इथे पाहू शकता माझा आलूचा मसाला तयार झाला आहे. कलर सुद्धा छान आला आहे. मसाला आणि पीठ तयार आहे. आता आपण समोसे बनवू. तर मी इथे एक पॉलिथिन घेत आहे. पॉलिथिनला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. आणि आणखीन एक पॉलिथिन घ्यायची आहे, त्याला पण तूप लावून घ्यायचं आहे. आता थोडं पीठ घ्यायचं आहे आणि त्याला हाताने मळून सॉफ्ट लोई बनवून घ्यायची आहे. इथे 2 समोशाच्या हिशोबाने पीठ घ्यायचं आहे, म्हणून मी थोडं पीठ जास्तच घेतलं आहे. अशी हाताने याची लाटी बनवून घ्यायची आहे. आणि आता याला पॉलिथिनवर ठेवायचं आहे. आणि वरतून दुसरं पॉलिथिन ठेवायचं आहे. आणि बेलण्याने आता याला लाटून घ्यायचं आहे. बस असं याला बेलण्याने लाटून घ्यायचं आहे. जास्त जाड बी नाही ठेवायचं आहे आणि जास्त पातळ बी नाही लाटायचं आहे. बस अशी मीडियम साईजची कव्हर लाटून घ्यायची आहे. लाटते वेळेस याची किनारे थोडी फाटतात, तर याला हाताने असं ठीक करून घ्यायचं आहे. पूर्ण किनार ठीक करून झाली की पॉलिथिन ठेवून याला थोडं आणखीन लाटून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये किनारे ठीक करून
याला मीडियम साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे. उपवासासाठी काही नवीन आणि चविष्ट बनवण्याचा विचार करत आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. नक्की ट्राय करा. आणि आता असं एकदम मधोमध याला कट करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर दुसरं पॉलिथिन ठेवून द्यायचं आहे. हीच प्रोसिजर थोडी हार्ड आहे कारण की आम्हाला याच्यामधून अर्धाच भाग काढून घ्यायचा आहे, अर्धा त्या पहिल्या पॉलिथिनवरच राहू द्यायचा आहे. तर याचा एक भाग खूप आरामशीर दुसऱ्या पॉलिथिनवर घ्यायचा आहे. एकदम आरामानं घ्यायचं आहे कारण की दोन्ही भाग तुटायला नको. तर असं आरामशीर एकदम हळू दुसऱ्या पॉलिथिनवर एक भाग काढून घ्यायचा आहे. इथं माझे 2 समोसे तयार होणार आहेत. आता अर्ध्या भागावर आलूचा मसाला एकदम असा मध्यभागी ठेवायचा आहे आणि आता इथं एकदम हळू पॉलिथिन सोबत कव्हरला असं मसाल्याच्या वरती पलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडनं बी असंच पॉलिथिन सोबत कव्हरला मसाल्याच्या वरती असं पलटून घ्यायचं आहे. ही प्रोसिजर थोडी हळू करायची आहे, समोसा तुटायला नको. आणि वरच्या साईडनं सुद्धा असं पॉलिथिन सोबत याला पलटून हाताने असं प्रेस करून याला चांगलं पॅक करून घ्यायचं आहे. असं मस्तपैकी याला सील करून घ्यायचं आहे तर तळते वेळेस समोसे फुटायला नको. पहा किती सुंदर समोशाचा आकार आला आहे. एक आणखीन समोसा बनवून दाखवत आहे. दुसऱ्या कव्हरवर बी थोडा आलूचा मसाला टाकायचा आहे. आलूचा मसाला खूप जास्त नाही टाकायचा आहे. पॉलिथिन सोबत असं पलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूनी पॉलिथिन सोबत असं कव्हर पलटवून याला समोशाचा आकार द्यायचा आहे आणि वरच्या साईडनी सुद्धा याला पॉलिथिन सोबत पलटून हाताने असं प्रेस करून छानपैकी पॅक करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम समोशासारखा याला आकार आला आहे. याच पद्धतीनं बाकीचे समोसे सुद्धा बनवून घ्यायचे आहे. मी इथे 5-6 समोसे पहिले बनवून घेतले आहे. दुसऱ्या बाजूला तेल सुद्धा गरम करायला ठेवलं आहे. पहिलं तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं आहे आणि आरामाने याच्यामध्ये एक एक समोसा तळण्यासाठी टाकायचा आहे. सहज जितके कढईमध्ये बसतील तितके समोसे टाकायचे आहे आणि पहिले याला थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे. सुरुवातीला 2-3 मिनिट गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे. हे तळून असे वरती आले की याला पलटवून घ्यायचं आहे आणि मग गॅसची फ्लेम लो ते मीडियम करून मंद आचेवर याला फ्राय होऊ द्यायचं आहे. समोसे तळते वेळेस जास्त घाई नाही करायची. छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. इथं माझे समोसे तळून झाले आहे. आता याला मोठ्या झाऱ्यामध्ये असं काढून तेल थोडंसं झारून घ्यायचं आहे. तर पहा माझे इथं उपवासाचे समोसे तयार आहेत. हे हिरव्या चटणीसोबत तर खायला छान लागतातच. तुम्ही याला दह्यासोबत बी खाऊ शकता किंवा गोड दह्यासोबत बी सर्व करू शकता. हे खायला खूप छान लागतात. एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. मला खात्री आहे की तुमच्या घरातल्या सगळ्यांना हे उपवासाचे समोसे खूप आवडतील. चला मी समोसा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊसूत मसालेदार सारण अगदी परफेक्ट चटणीसोबत खायला खूपच छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच सुनीताज मराठी तडका चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.